Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Electricity, Magnetism and Semiconductors. The learning outcome for our today's lecture is explain the concept of a electric field. Electric field is our topic to discuss today. ओके, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नेमकं काय हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. Electric field. Let us see what is definition of a electric field. Means what does it mean by electric field? Definition. Electric field is a space around a point charge where it exerts force of attraction or repulsion on other charges. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय पहा की एखाद्या पॉइंट चार्जमुळं म्हणजेच कोणत्याही एका चार्जमुळं ज्याला आपण सोर्स चार्ज असं सुद्धा म्हणतो, कोणत्याही इलेक्ट्रिक चार्जमुळं त्या चार्जच्या अवतीभोवतीच्या रिजनमध्ये, परिसरमध्ये, सराउंडिंगमध्ये त्याचं फील्ड तयार होतं, त्याचं क्षेत्र तयार होतं, ज्या क्षेत्रात आल्यानंतर दुसरा कोणताही चार्ज फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन फील करतो, एक्सपिरियन्स करतो, त्याला त्या रिजनला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. म्हणजे मराठी त्याला विद्युत क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे पहा की एखाद्या पॉइंट चार्जमुळं ज्याला आपण सोर्स चार्ज असं सुद्धा म्हणतो, त्या चार्जमुळं त्याच्या अवतीभोवतीच्या रिजनमध्ये, सराउंडिंगमध्ये, स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. म्हणजे एक त्या जागेमध्ये त्याच्या अवतीभोवतीच्या त्याचं एक प्रभाव क्षेत्र तयार होतं त्या चार्जचं. त्या क्षेत्रामध्ये जर इतर कोणताही चार्ज आला तर त्या चार्जवर हा आपला पॉइंट चार्ज किंवा सोर्स चार्ज ज्याला म्हणतो, ज्याचं इलेक्ट्रिक फील्ड पसरलेलं आहे, तो चार्ज त्या दुसऱ्या चार्जवर फोर्स एक्झर्ट करतो. मग जर का तो लाईक चार्ज असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट करणार, आणि जर अनलाईक चार्ज असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट करणार. मीन्स द इलेक्ट्रिक फील्ड इज ॲक्च्युअली अ स्पेस अराउंड अ सोर्स चार्ज or a point charge in which if other charges come they will experience a force of attraction or a repulsion. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक फील्डची जनरेशन, निर्मिती हे इलेक्ट्रिक चार्जच्या अनुषंगाने होत असतं, इलेक्ट्रिक चार्जमुळे होत असतं. ओके, इथे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला पाहिजे. वन इम्पॉर्टंट पॉईंट दॅट आय मस्ट मेन्शन हिअर इज the electric field is extending up to infinity. म्हणजे एखादं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ना ते इन्फिनिटीपर्यंत पसरलेलं आहे असं आपण समजत असतो. म्हणजे एखाद्या चार्जमुळं, जी इलेक्ट्रिक चार्जमुळं, मग तो भलेही चार्ज पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, त्याच्या आजूबाजूच्या जागेमध्ये तो आपलं स्वतःचं प्रभाव क्षेत्र, फील्ड तयार करतो, ज्याच्यामध्ये इतर कोणताही चार्ज आला तर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन फील करतो. तेवढ्या जागेला, तेवढ्या रिजनला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणत असतो. आता पहा, कन्सिडर पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज क्यू. ओके, म्हणजे एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज क्यू आपण कन्सिडर करू. द इलेक्ट्रिक फील्ड ई ड्यू टू धिस चार्ज at some point is defined as electric force F experienced by positive test charge at that point. म्हणजे आता आपण डायग्रामच्या सहाय्याने समजून घेऊ की समजा आपण एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज Q कन्सिडर केला. पहा, हा जो आहे यालाच आपण इलेक्ट्रिक फील्डच्या डेफिनेशनमध्ये म्हटलं होतं सोर्स चार्ज किंवा पॉईंट चार्ज. हा एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो आपण या ठिकाणी कन्सिडर केला. ठीक आहे, आता आपण इलेक्ट्रिक फील्डची ज्या पद्धतीने डेफिनेशन सांगितली त्या पद्धतीने हा चार्ज स्वतःच्या अवतीभोवतीच्या रिजनमध्ये, म्हणजे ह्या अवतीभोवती तो स्वतःचं प्रभाव क्षेत्र तयार करतो. मीन्स धिस सोर्स चार्ज जनरेट्स, क्रिएट्स हिज और इट्स ओन फील्ड अराउंड इटसेल्फ. म्हणजे त्याच्या अवतीभोवती तो स्वतःचं इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. मग अशा केसमध्ये जर आपण दुसरा कोणताही एक पॉझिटिव्ह चेस्ट चार्ज आपण जर का त्या ठिकाणी आणला
तर त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तो फोर्स ऑफ रिपल्शन फील करेल. आता असं आपण का म्हणतोय फोर्स ऑफ रिपल्शन करेल, कारण आपण या ठिकाणी कन्सिडर करत असलेला जो चार्ज आहे क्यू तोही कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे, आणि टेस्ट चार्ज जो आपण घेतलेला आहे तो सुद्धा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, सो द काइंड ऑफ अ फोर्स डेव्हलप्ड बिटवीन दीज टू चार्जेस इज ॲक्च्युली फोर्स ऑफ अ रिपल्शन. ओके, सो the distance between these two charges is r. Small r is a distance between these two charges. So let us once again recap. Consider positive electric charge q, which is our source charge. This charge generates electric field around its surrounding, and in that electric field, if a positive test charge q naught enters, then this charge experiences force of repulsion. Okay, so the electric field due to this charge, electric field is generated by this charge. Okay, so actually electric field which is generated, we are considering the field which is generated by this charge. We are considering the electric field which is generated by this charge. So electric field E due to this charge, means this q charge, at some point is defined as the electric force F experienced by positive चार्ज क्यू नॉट ॲट दॅट पॉईंट. म्हणजे या पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्ड किती आहे हे आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ज्यावेळी आपण चर्चा करू त्यावेळी आणखीन हा मुद्दा आपल्याला क्लिअर होईल. फॉर दिस मोमेंट कन्सिडर इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू एफ अपॉन क्यू नॉट. ओके, so electric field is equal to force experienced divided by the magnitude of this test charge. Okay, electric lines of a force. The path along which the unit positive charge will move due to electrostatic force in the field are called as electric lines of a force. Electric lines of a force ही इलेक्ट्रिक फील्डची एक अतिशय बेसिक फंडामेंटल अशी प्रॉपर्टी आहे. मीन्स देर आर अ नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ अ फोर्स असोसिएटेड विथ से आयसोलेटेड सिंगल चार्ज और अ सिस्टम ऑफ अ चार्जेस. म्हणजे इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ अ फोर्स ही एक फंडामेंटल अतिशय मूलभूत अतिशय बेसिक अशी प्रॉपर्टी असते कोणत्याही चार्जची. तर काय डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सची, जर एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज, आता युनिट पॉझिटिव्ह चार्ज याचा अर्थ असा होतो की +1 कुलम्ब इतका चार्ज, पॉझिटिव्ह 1 कुलम्ब इतका चार्ज म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज. मग अर्थ काय होते पहा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचा, की जर आपण एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर तो ज्या रस्त्यानं ज्या पाथनं जर्नी करेल त्या पाथला त्या रस्त्यालाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ अ फोर्स. म्हणजे पहा आता इथं आयसोलेटेड चार्जेस दाखवलेले आहेत आपण पॉईंट चार्जेस. तर समजा इथं हा पॉझिटिव्ह चार्ज घेतलेला आहे आपण. ओके, तर पॉझिटिव्ह चार्जच्या हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत आणि निगेटिव्ह चार्जच्या ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. आपण जर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या ह्या जर डिरेक्शन इथं बघितल्या तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स जनरेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ऑन अ निगेटिव्ह चार्ज. हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. पण सेपरेट जर चार्जेस घेतले आपण तर अशा पद्धतीने त्याची इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स दिसत आहेत पहा, ड्यू टू निगेटिव्ह पॉईंट चार्ज अँड पॉझिटिव्ह पॉईंट चार्ज. ओके, सो द पाथ along which the unit positive charge will move due to electrostatic force in the field are called electric lines of force. मग इथं असं समजण्यात आलेलं आहे की समजा आता हा पॉझिटिव्ह एक चार्ज आहे त्याच्यामुळे ह्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेलं आहे आणि अशा वेळी समजा आपण एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे +1 कुलम्ब इतका चार्ज जर आपण इथं आणून ठेवला, तिथं हा रेड डॉट तुम्हाला दिसतो आहे तिथं, तर तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आता हे इलेक्ट्रिक पॉईंटमध्ये कोणत्या रस्त्यानं मूव्ह होणार आहे तर ह्या रस्त्यानं मूव्ह होईल. हे पहा, दिस पाथ विथ इट विल मूव्ह अँड धिस लाईन इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक लाईन ऑफ अ फोर्स. वेन वी विल डिस्कस about the system of two charges, then you will more or extendedly understand the meaning of electric line of a force. Okay, so the path along which the unit positive charge will move due to electrostatic force in the field
are called as electric lines of a force. Now, the characteristics of electric lines of a force. Electric lines of a force start at a positive charge and end at a negative charge. See here. So, this is a system of two charges. See here. It is a positive charge, it is a negative charge. The electric lines of a force are originating from this positive charge. म्हणजे बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या पॉझिटिव्ह चार्जपासून चालू होतात आणि एंड कुठं होतात, निगेटिव्ह चार्जपाशी. पहा, सो दिस इज अ सिस्टम ऑफ टू चार्जेस. आता परत एकदा आपण पाहू की आता असं होईल की जर समजा आता इथं तुम्ही युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला. आता हे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे तयार झालेला आहे इलेक्ट्रिक फील्ड याच्या आजूबाजूला, बरोबर आहे. हा निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे सुद्धा याच्या आजूबाजूला एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले. आपण इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तर तो आता कशा पद्धतीनं जर्नी करणार आहे, तर अशा पद्धतीनं जर्नी करेल. हे बा, तो अशा पद्धतीनं जर्नी करेल आणि इथंपर्यंत येईल. सो इफ वी प्लेस युनिट पॉझिटिव्ह चार्ज in electric field, it will experience force of attraction or a repulsion, and it will move in the field on this way, or it will follow this path. Okay, and it is called as electric lines of. आता आपण जर इथं ठेवला तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज तर तो अशा पद्धतीनं मूव्ह होत जाईल. ओके, अँड इट विल रीच हिअर. सो इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट ॲट अ पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ॲट अ निगेटिव्ह चार्ज. परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा आहे. आता इथं पहा बरं, सिस्टीम ऑफ टू चार्जेस आहे परंतु इथं दोन्हीही चार्ज आहेत ते कसे आहेत, लाईक चार्जेस आहेत. हिअर बोथ द चार्जेस टेकन आर लाईक चार्जेस, सो देअर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स आर रिपेलिंग इच अदर. Our next characteristic is the direction of a field lines at any point in the space indicates the direction of electric field at that point, and the electric line of a force never intersect each other. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या कधीही एकमेकाला कट करत नाहीत. आता हे दोन्ही मुद्दे म्हणजे सेकंड कॅरेक्टरिस्टिक आणि थर्ड कॅरेक्टरिस्टिक आपण या ठिकाणी पाहू. आता पहा की द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक the direction of a field lines at any point, म्हणजे the direction of electric lines of a force at any point in space indicates the direction of electric field at that point. म्हणजे काय की आता ही इलेक्ट्रिक लाईन ऑफ अ फोर्स आहे, सिंगल लाईन आपण कन्सिडर केली तर ॲक्च्युली त्या लाईनची प्रत्येक पॉईंटची असणारी डिरेक्शन ही ॲक्च्युली आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचीच डिरेक्शन दाखवत असते. ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हा पॉईंट पाहणार आहोत त्यावेळी हा मुद्दा आपल्याला मोर क्लिअर, व्यवस्थित आणखीन स्पष्ट होऊन जाईल. अँड द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कधीही एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणजे त्या छेदून जात नाहीत. एक लाईन दुसऱ्या लाईनला छेदून जात नाही. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ॲट अ पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. म्हणजे काय पहा की एखाद्या ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ अ फोर्स आहेत त्यांचा जर त्या पॉईंटच्या भोवती आपण क्रॉस सेक्शनल एरिया घेऊन त्याचा नंबर ऑफ लाईन्स काउंट केल्या तर त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. म्हणजेच समजा एक युनिट क्रॉस सेक्शनल एरियामध्ये नंबर ऑफ लाईन्स जास्त आल्या तर समजायचं त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड हे स्ट्रॉंग आहे. जर नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जर का कमी आल्या त्या पर्टिक्युलर एरियामधल्या तर आपण समजायचं की त्या ठिकाणी असणारं इलेक्ट्रिक फील्ड हे वीक आहे. म्हणजे कशा पद्धतीनं पहा, आता इथेच पहा, समजा आपण एवढा एरिया घेतला, इथं एखादा पॉईंट आपण कन्सिडर करतोय, समजा हा इथला एक पॉईंट आपण कन्सिडर करतोय तर त्याच्याभोवती एरिया घेतला आपण हा एवढा, आणि त्या एरियामधल्या लाईन्समधल्या तर ऑब्व्हियसली आता इथं तेवढ्या एरियामधल्या लाईन्स ह्या जास्त आहेत संख्येनं इथल्या तुलनेमध्ये, बरोबर. म्हणजेच इथं इलेक्ट्रिक फील्ड हे स्ट्रॉंग आहे तर इथं इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे, कमजोर आहे. म्हणजे नंबर ऑफ लाईन्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. अँड देअर आर नो लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द कंडक्टर. कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नसतात. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट characteristics of electric lines of a force. Thank you very much, dear students.